नमस्कार. भक्तिप्रवाह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अंगारकी चतुर्थीचा मंगळाशी नेमका कसा संबंध आहे? पत्रिकेत मंगळ असेल तर अंगारकीची कथा का वाचावी? अंगारकी म्हणजे नक्की काय? या दिवसाचं महत्त्व काय? हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हटलं जातं. अंगारक हे मंगळ ग्रहाचंच दुसरं नाव आहे. मंगळ ग्रहाचा रंग लाल आहे आणि गणपतीला देखील लाल हा रंग प्रिय आहे, म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्यानं वर्षभरातील सर्व म्हणजेच 21 संकष्टी चतुर्थी केल्याचं फळ आपल्याला मिळतं. हे व्रत केल्यानं संकट दूर होतात, कर्जामधून मुक्ती मिळते, संतती प्राप्ती होते आणि मंगळ ग्रहाची उग्रता देखील कमी होते. अंगारकी चतुर्थीची पौराणिक कथा अत्यंत प्रेरणादायी असून ती ऋषी भरद्वाज, पृथ्वी आणि त्यांचा पुत्र अंगारक म्हणजेच मंगळदेव यांच्याशी संबंधित आहे. गणेश पुराणामध्ये आपल्याला ही कथा पाहायला मिळते. प्राचीन काळी अवंती नगरीत म्हणजे सध्याचं उज्जैन, तेथे वेदवत्ते आणि थोर गणेश भक्त ऋषी भरद्वाज राहत होते. एकदा ऋषी भरद्वाज शिप्रा नदीवर स्नानासाठी गेले असता तेथे जलक्रीडा करणाऱ्या एका अप्सरेला पाहून त्यांचं तेज द्रवीभूत झालं. ते तेज पृथ्वीनं धारण केलं. त्यानंतर पृथ्वीला एक पुत्र प्राप्त झाला. हा पुत्र दिसायला अग्नीसारखा तेजस्वी आणि जास्वंदीच्या फुलासारखा रक्तवर्णी म्हणजेच लाल होता. पृथ्वीने या पुत्राला 7 वर्षांचा झाल्यावर ऋषी भरद्वाजांच्या स्वाधीन केलं. ऋषींनी त्याचं नाव भौम म्हणजे पृथ्वीचा पुत्र ठेवलं. त्यांनी मुलावर चांगले संस्कार केले, त्याला वेद शिकवले आणि गणपतीची उपासना करण्यासाठी गणेश मंत्र दिला. पित्याचा आदेश मानून भौम अरण्यात गेला आणि त्याने गणपतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. भौमाने सलग 1 सहस्त्र म्हणजेच 1000 वर्ष निराहार राहून गणपतीचं ध्यान केलं. त्याच्या या अढळ भक्तीने गणेशजी प्रसन्न झाले. तो दिवस माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी होती आणि वार होता मंगळवार. गणपतीने प्रकट होऊन भौमाला दर्शन दिलं आणि त्याला वर मागण्यास सांगितलं. भौमाने अतिशय नम्रपणे 2 वर मागितले. मला स्वर्गात स्थान मिळावं आणि अमृत प्राशन करायला मिळावं, आणि दुसरं म्हणजे आजच्या या तिथीला मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला माझं नाव जोडलं जावं आणि ती तिथी जगात कल्याणकारी ठरावी. गणपती बाप्पांनी अगदी प्रसन्न होऊन त्याला आकाशात ग्रहांमध्ये स्थान दिलं आणि त्याचं नाव मंगळ असं ठेवलं. तसेच तो दिसायला अंगाऱ्यासारखा म्हणजेच कोळशासारखा लाल होता, म्हणून गणपती बाप्पाने त्याला अंगारक असंही नाव ठेवलं. बाप्पांनी त्याला आशीर्वाद दिला की हे अंगारका, आज मंगळवार आहे आणि चतुर्थी तिथी आहे. इथून पुढे जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी येईल तेव्हा ती तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी जे भक्त माझे व्रत करतील त्यांना वर्षभराच्या सर्व संकष्टी चतुर्थीचे फळ या दिवशी मिळेल आणि त्यांचे कोणतेही काम अडकणार नाही. ते कर्जमुक्त होतील. अंगारकाच्या कठोर तपश्चर्येमुळे आणि गणपती बाप्पांच्या वरदानामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालंय. अंगारकीला दिवसभर सात्विक उपवास करावा. या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार आणि अल्कोहोल पूर्णपणे टाळलं पाहिजे. या दिवशी काळे कपडे घालू नयेत. रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य म्हणजेच पाणी, दूध, अक्षता व फुले वाहिलेले पाणी अर्पण करावं. चंद्राचे दर्शन घेतल्यावरच आरती करून उपवास सोडावा. मुलांच्या बुद्धीची क्षमता वाढवण्यासाठी या दिवशी त्यांच्याकडून बाप्पाला अभिषेक करून त्याचे तीर्थ त्यांना प्यायला द्यावे. बाप्पाला भूक सहन होत नाही, त्यामुळे भक्तांनी देखील उपाशीपोटी झोपलेले त्याला आवडत नाही, म्हणून दुसऱ्या दिवसापर्यंत उपवास न धरता चंद्रदर्शनानंतर उपवास सोडावा. अशा प्रकारे पृथ्वीपुत्र अंगारकाने गणपतीला प्रसन्न करून स्वतःचं नाव या पवित्र तिथीशी अजरामर करून घेतलं, म्हणूनच तर याला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. गणपती बाप्पा मोरया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.